तर मंडळी, इतिहासात कधीकधी अशा घटना घडून जातात की त्या एका घटनेमुळे पुढचे शेकडो वर्षाचे भविष्य लिहिलं जातं. ती घटना त्यावेळी जेवढी महत्त्वाची असते तितकंच तिचं महत्त्व पुढच्या अनेक वर्षासाठी राहतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. ती एक ऐतिहासिक गोष्ट घडली, ज्यामुळे एका नव्या मराठी साम्राज्याची पायाभरणी झाली आणि त्यानंतर भारताचं भविष्य कायमचं बदलून गेलं. तशीच आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक. या एका घटनेमुळे हिंदू या देशावर राज्य करू शकतात, ही गोष्ट नव्याने अधोरेखित झाली. ही जशी महत्त्वाची घटना होती, तशीच आणखी एक महत्त्वाची घटना ज्यामुळे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला. ती घटना म्हणजे पेशवाईची सुरुवात. तसं पेशवा म्हणजे पंतप्रधान हे पद छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्यात होते, पण त्या काळात मुख्यत्वे करून राज्याचा कारभार हा राजाकडूनच चालवला जाई. त्यामुळे या काळाला आपण शिवशाही म्हणून ओळखतो. पण नंतरच्या काळात जेव्हा पेशवेपद कोकणातल्या श्रीवर्धनच्या भट घराण्याकडे गेलं, त्यानंतर मात्र प्रत्यक्ष राज्यकारभार हा राजापेक्षा पेशव्यांच्या तंत्रानेच हाकला जाऊ लागला. त्यामुळे या काळाला आपण पेशवाई असं म्हणतो. आणि या पेशवाईची सुरुवात कशी झाली ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मी माया जाधव, मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1707 साली शंभूराजांचे पुत्र युवराज शाहू औरंगजेबाच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आल्यावर मराठ्यांच्या स्वराज्याची दोन शकले झाली. एका राज्यावर महाराणी ताराबाईंचा अधिकार राहिला, तर दुसऱ्या राज्यावर सातारहून युवराज शाहू नेतृत्व करू लागले. या काळात या दोन भोसले घराण्यांमधला वाद विकोपाला गेला. सातारकडून कोल्हापूरकरांवर तर कोल्हापूरकरांकडून सातारकरांवर एकसारखे हल्ले होऊ लागले. या दोघांपैकी कुणालाही निश्चिंतपणे राज्यकारभार करताच येत नव्हता. म्हणजे एकीकडे संभाजीराजांचा पुत्र, दुसरीकडे राजाराम महाराजांचा पुत्र, या दोघांच्या सत्तेसाठी चढाओढ सुरू होती. या दोन्ही राजांचे बलाबल पाहता ताराराणींची बाजू थोडी अशक्त, शंभूराजांची बाजू थोडी वरचढ ठरत होती. शाहूराजांच्या बाजूला सेनापती धनाजी जाधव यांचे पुत्र चंद्रसेन जाधव, खंडेराव दाभाडे, परशुरामपंत प्रतिनिधी असे अनेक बडे सरदार होते. महाराणी ताराराणी यांच्या बाजूने मात्र रामचंद्रपंत अमात्य वगळता कुणीही बडी जाणती व्यक्ती नव्हती. यावेळी ताराबाईंच्या बाजूने कोकणात एक मराठा सरदार संपूर्ण दर्यावर राज्य करत होता. तो म्हणजे कान्होजी आंग्रे. मुंबईपासून गोव्यापर्यंत संपूर्ण समुद्रावर कान्होजी आंग्रेचा दबदबा होता. कान्होजी आंग्रे हे एक अतिशय लढवय्ये सैनिक होते. त्यामुळे त्यांचा वापर करून सरळ कोकणातून घाट वर चढून साताऱ्यावर हल्ला करायचा आणि शाहू महाराजांना सातारच्या गादीवरून बरखास्त करायची अशी योजना ताराबाईंनी आखली. त्याचप्रमाणे कान्होजी आंग्रे यांनी कोकणातून घाट चढून लोहगड, विसापूर, राजमाची असे अनेक किल्ले आपल्या ताब्यात आणले. एव्हाना शाहू महाराजांच्या बाजूने अनेक बडे सरदार काळाच्या पडद्याआड गेले होते किंवा तिथून दुसऱ्या बाजूला मिळाले होते. त्यामुळे त्यांच्याकडे देखील कान्होजी आंग्रेंशी लढण्यासाठी योग्य असा सरदार नव्हताच. त्यामुळे शाहूराजांनी अखेर आपले पेशवे भैरवपंत पिंगळे यांना कान्होजीवर चाल करून जायला सांगितले. लोहगडजवळ दोन्ही सेना एकमेकांसमोर आल्या. यामध्ये भैरोजीपंतांचा दारुण पराभव झाला. या उपरी कान्होजींनी शाहूराजांच्या या पेशव्यास म्हणजे भैरवपंतास कैद केली आणि कुलाब्याच्या किल्ल्यात डांबून ठेवले. यामुळे शाहू महाराजांची मोठीच नाचक्की झाली. शिवाय त्यांच्यावर आलेले संकट अधिक गहिरे झाले. तेव्हा आता कान्होजींशी लढणार कोण हा प्रश्न शाहू महाराजांच्या समोर उभा राहिला. त्यावेळी शाहूराजांचे सेनाकर्ते असणारे आणि प्रत्येक संकटात शाहूराजांची साथ देणारे श्रीवर्धनचे बाळाजी विश्वनाथ भट या लढाईसाठी तयार झाले. पण त्यांनी शाहू महाराजांना सांगितले की कान्होजी समोर उभे राहण्यासाठी माझ्याकडे एखादं महत्त्वाचं पद असेल तरच कान्होजी चर्चेस तयार होतील, अन्यथा ते येणार नाहीत. पेशवा कैदेत पडला म्हणून स्वराज्याचा कारभार थांबणार नाही. शाहू महाराज नवा पेशवा नेमून आपला कारभार चालू शकतात याची जाणीव ही कान्होजींना करून देण्याची गरज होते. त्यामुळे शाहू महाराजांनी सारासार विचार करून पुण्याच्या दक्षिणेस 8 मैलावर मांजरी या मुक्कामी
17 नोव्हेंबर 1713 रोजी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवाईची वस्त्र दिली. वादने, सैन्य, सहा, जवाहीर, शिरपेच, तुरा, कंठी, चौघडा, ढाल तलवार, सिक्के, कट्यार, साहेब, नौबत, घोडे, हत्ती, जरीपट्टा, वस्त्र दिली. अशा रीतीने बाळाजी विश्वनाथ भट यांच्या घराण्यात पहिल्यांदा पेशवाई आली. बाळाजी आणि कान्होजी दोघेही मूळचे कोकणातले होते. या दोघांची पूर्वीपासून एकमेकांशी ओळख होती. पण तरीही बाळाजी विश्वनाथ कान्होजी आंग्रे यांच्यावर चालून गेले. पण लढाईपेक्षा बाळाजींचा मुत्सद्देगिरीवर जास्त विश्वास होता. त्यांनी आपला एक विश्वासू माणूस कान्होजी आंग्रेंकडे पाठवून कान्होजींची मनधरणी चालू केली होती. त्यांनी कान्होजीला सांगितले, आपण सातारकरांच्या बाजूने आल्यास सरखेली तुमच्याकडेच राहील. शिवाय इंग्रज आणि सिद्धी यांच्यासारख्या आंग्रेंच्या शत्रूविरुद्ध लढण्यासाठी फक्त शाहूराजांचे सैन्यच कामी येऊ शकते. अखेर लोहगड जवळच्या वाळवण या गावी कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ यांची भेट झाली. या भेटीत आंग्रे म्हणाले, तुमचा आमचा भाऊपणा, पेशवाई तुमच्या घरात आमचे किल्ले देत असाल तर सांगावे. बाळाजी विश्वनाथ यांनी ताबडतोब शाहू महाराजांशी संपर्क साधून सरखेलीची वस्त्र, सिक्के, कट्यार कान्होजी आंग्रे यांच्याकडे रवाना केली. यानंतर कान्होजी आंग्रे यांनी 22 फेब्रुवारी 1714 रोजी शाहू महाराजांशी तह केला आणि ते स्वतः शाहूराजांच्या पक्षात सामील झाले. भैरवपंत पिंगळे यांची देखील मुक्तता केली. बाळाजी विश्वनाथ या नव्या पेशव्याने एकाही व्यक्तीचे रक्त न सांडता एक बडा सरदार आपल्या बाजूने वळवला. या गोष्टीवर शाहू महाराज खूपच खुश झाले आणि आपण पेशवा म्हणून योग्य व्यक्ती निवडल्याचा त्यांना आनंद झाला. पुढे त्याच बाळाजी विश्वनाथांनी दिल्लीवर चाल करून 1719 साली महाराणी येसूबाईंची मोगलांकडून सुटका करून आणली. स्वराज्यासाठी चौथाई आणि सरदेशमुखीच्या संधा मिळवून आणल्या. पुढे शाहूराजांचे राज्य ऊर्ध्वगत होत गेले. 1720 साली बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर पुढचा पेशवा कोण याचा विचार करत असता बाळाजी विश्वनाथांच्या 20 वर्षाच्या तरुण पुत्रावरच शाहूराजांनी विश्वास ठेवला आणि त्यांची पेशवा म्हणून नियुक्ती केली. ती व्यक्ती म्हणजे पहिला बाजीराव. पहिल्या बाजीरावनंतर देखील शाहू महाराजांनी पेशवाई ही भट घराण्याकडेच ठेवली आणि ती वंश परंपरागत त्यांच्याकडेच करून दिली. अशा रीतीने पेशवाई 1818 सालापर्यंत म्हणजे पुढे 105 वर्ष श्रीवर्धनच्या भट घराण्यातच राहिली. 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचा खडकीच्या युद्धात पराभव करून मराठेशाही संपवली आणि त्याचवेळी या पेशवाईचा अंत झाला. थोडक्यात काय तर 1713 साली कान्होजी आंग्रे यांनी घाटावर चढाई करून देशावरील आपले काही किल्ले आपल्या ताब्यात आणले. ही गोष्ट भट घराण्याकडे पेशवाई जाण्यासाठी एक कारण झाले. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. धन्यवाद. जय शंभूराजे.